नमस्कार, आचार्य अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. इकडे पहा, विशेषणाचे 2-3 प्रकार आपण पाहिले. पहिल्यांदा आपण धातू साधित विशेषणं पाहिली, बरोबर आहे की नाही? धातू साधित विशेषणं पाहिली. त्यानंतर आपण काही संख्या विशेषणं पाहत आहोत. कोणते विशेषणं? संख्या विशेषणं. आता या संख्या विशेषणामध्ये मी तुम्हाला 3 प्रकार सांगितलेले, तर त्यापैकी 2 प्रकार आपले शिकून झाले. कोणते कोणते प्रकार झाले? तर पहिल्यांदा जो प्रकार होता तो संख्यावाचक. आता हा जो संख्यावाचक प्रकार आहे ना, तुम्हाला या वर्षी नाही, तुम्हाला मागच्या वर्षी शिकवलेला आहे. आठवतोय का? मागच्या वर्षी 9वीच्या वर्गामध्ये तुम्हाला शिकवलाय आणि त्याचं एक PDF तुम्हाला मी ग्रुपला टाकलेले आहे, की तुम्ही पाहून घ्या. काय म्हणतात त्याला? संख्यावाचक. मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं क्रमवाचक. कोणतं पाहिलं? क्रमवाचक. मला कोणी सांगू शकते क्रमवाचक मधले 1-2 उदाहरणं? प्रथमः, द्वितीय, तृतीय. किंवा स्त्रीलिंगी असेल तर प्रथमा, द्वितीय, तृतीय. नपुंसकलिंगी असेल तर प्रथमम, द्वितीय, तृतीय. समजलं? इतकं सोपं आहे ना. हे मार्क म्हणजे तुम्हाला बोनस दिल्यासारखे आहेत त्यांनी. म्हणजे 1-2 चार्ट पाठ केले, एक चार्ट जरी समजून जरी घेतला तरी तुम्हाला. आणि क्रमवाचक तर फार सोपं आहे. आणि आता जे तिसरे आहे ना ते आवृत्तीवाचक, ते तर सगळ्यात सोपं आहे. काय आहे? आवृत्तीवाचक. एवढे 3 वरच तुम्हाला प्रश्न विचारतात. याच्यामध्ये त्यांनी दिलंय अजून समूहवाचक, पण त्याच्यावर काय तुम्हाला परीक्षेमध्ये अजून काय फॉर्मॅटमध्ये ते नाव दिलेलं नाही. परीक्षा जो फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये त्यांनी समूहवाचक ऍड केलेलं नाही. तर हे 3च आहे: संख्यावाचक, क्रमवाचक आणि आवृत्तीवाचक. पण लिहून घेऊ आपण. कोणतं? समूहवाचक. ठीक आहे. आता पहिलं जे त्याच्यासाठी तुम्हाला तो चार्ट पाठ करायचा, मी ते ग्रुपवर दिलेत ते. समजते का? एक, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात, एकस्य आणि एकस्मै शेवटी. हा, तर तो चार्ट एकदा पाठ केला की तुमचं संख्यावाचक संपलं. संख्यावाचक मध्ये तुम्हाला बाकीचं काही नाही. क्रमवाचक मध्ये काय? प्रथम, द्वितीय, तृतीय. आता आवृत्तीवाचक मध्ये फार सोपं आहे. इतकं सोपं आहे, तुम्हाला लिहून देतो. आधी आवृत्तीवाचक समजून घेऊ आणि मग तो जो संवाद आहे तो आपण पाहू. ठीक आहे ना? आवृत्तीवाचक मध्ये काय असतं पहा, हे शिकत आहोत आपण. कोणतं? आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक म्हणजे काय? एकदा, दोनदा, तीनदा. आपण म्हणतो ना, मी 2दा हा धडा वाचला, मी 3दा शाळेमध्ये गेलो, आहे की नाही? किंवा मी दिवसातून 4 वेळा जेवतो. तुम्ही किती वेळा जेवता? दिवसातून मी 3दा जेवतो. म्हणजे हे एकदा, दोनदा, तीनदा याला काय म्हणतात? आवृत्ती. मग त्याला संस्कृत मध्ये म्हणतात एकवारम. एकवारम म्हणजे काय? एकदा. द्विवारम. दोनदा. द्विवारम पहिली विनंती असेल ना. द्विवारम. त्रिवारम. त्रिवारम म्हणजे काय? एकदा. चतुर्वारम. चारदा. पंचवारम. पाचदा. षडवारम. सप्तवारम. अष्टवारम. नववारम आणि दशवारम. ठीक आहे ना? इथपर्यंतच पाठ करा, भरपूर झालं एवढं. दशवारम. आता एवढं जरी पाठ केलं ना, तुमचं 1 मार्क परफेक्ट झाला. 1 मार्क फिक्स आहे याच्यातून येतो. आवृत्ती वाचकाला 1 मार्क फिक्स आहे. फक्त एवढं पाठ करायचं. एवढं पाठ केलं की 1 मार्क तयार झाला तुमचा. समजतंय का किती सोपं आहे? एवढं पाठ करायचं फक्त. एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम, पंचवारम, षडवारम, सप्तवारम, अष्ट. आणि हे तर पहिलं पाठच आहे तुमचं. 1, द्वि, त्रि, चतुर. त्याला फक्त वारम जोडायचे, आहे का नाही? मग एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्हाला मार्क किती आहेत? 1 मार्क आहे. आता हा धडा आपण वाचून घेऊ आणि याच्यानंतर आपण काय करू, याच्यावरचे प्रश्न कसे विचारले जातात ते पाहू. ठीक आहे ना? आता पहा, पाठीमागच्या वेळेस आपण एक संवाद पाहिला होता. कुणाकुणामध्ये झाला होता तो? एक आजी आहे, मातामही, आणि तिचा संवाद कुणाबरोबर झालेला आहे? तिच्या नातवंडाबरोबर. तिच्या नातवंडाबरोबर. मग तुम्हाला माहिती त्यात कोण कोण होत्या? सुधेंदू नावाची एक मुलगी होती, प्रथा एक आहे, वेणू एक आहे. ठीक आहे ना? मग या 3 मुली आणि आजी यांच्यामध्ये जो संवाद आहे तो पहा. वेणू शुद्धम सुस्वरम स्तोत्रम पठती. वेणू नावाची एक मुलगी आहे, ते एकदम शुद्ध भाषेमध्ये
संस्कृतचे काही स्तोत्र वाचते, संस्कृतचे काय करते, स्तोत्र वाचते आणि सगळेजण ऐकतात. सर्वे शृण्वन्ति म्हणजे काय, सगळेजण ऐकतात. आता आजी काय म्हणते, उत्तमम वेणू. आता जर समजा तुमच्या घरामध्ये जर तुम्ही काहीतरी चांगलं म्हणून दाखवलं किंवा चांगलं काही करून दाखवलं, आई वडील शाबासकी देतात की नाही, तर मग तसं आजी त्यांना म्हणते खूप छान, उत्तमम. उत्तमम म्हणजे काय, चांगलं. वेणू, खूप चांगलं काय केलं, स्तोत्र वाचलंस. आता पहा, सकृत श्रुत्वा अपि कथम त्वया स्तोत्रम कंठीस्थी कृतम. आता नवीन एक शब्द आलाय तुम्हाला, सकृत. कोणता शब्द आलाय, सकृत म्हणजे काय, एकदा. हे जे लिहिलंय ना आपण, याला दुसरा एक शब्द आहे सकृत, पण हा तुम्हाला लिहायचा नाही, तोच लिहायचा आहे, ठीक आहे ना. सकृत, सकृत म्हणजे काय, आजी काय म्हटली, मी तुला एकदाच फक्त म्हणून दाखवलं होतं स्तोत्र, तू लगेच दुसऱ्यांदा मला पुन्हा म्हणून दाखवलंस, इतकं लवकर. आता काही काही मुलं असतात एक पाठी असतात, त्यांना काय म्हणतात, एकदा दोनदा ऐकलं ना त्यांनी एखादा विषय, आता मोबाईल नंबर एकदा सांगितला का काही काही लगेच पुन्हा सांगतात तुम्हाला, म्हणजे त्याला म्हणतात एक पाठी. तसं आजी काय म्हणते, तुला मी एकदाच फक्त ऐकलं, तू एकदाच हे स्तोत्र ऐकलं आणि लगेच तू काय काय कंठस्थी कृतम म्हणजे तू पाठ केलंस, ठीक आहे ना. आता सुधेंदू म्हणते, मातामही सकृत इत्युक्ते किम. आता जसं तुम्हाला सकृत हा शब्द नवीन होता आहे की नाही, तसं त्या एक सुधेंदू नावाची मुलगी होती, ती म्हणते सकृत म्हणजे नेमकं काय. तर मग आजी त्याचं विश्लेषण करते की सकृत काय आहे. आजी म्हणते, सकृत नाम एकवारम. सकृत नाम, सकृत म्हणजे काय, एकदा. संस्कृत म्हणजे काय, एकदा. कतिवारम इति प्रश्नस्य यद उत्तरम तद आवृत्तिवाचकम इति कथ्यते. आवृत्तिवाचक म्हणजे काय, कितीदा. हा प्रश्न विचारा, तुम्हाला आवृत्तिवाचक सापडून जाईल. काय प्रश्न विचारायचा, कितीदा. कितीदा म्हटलं की आपण म्हणतो एकदा, दोनदा, तीनदा, चारदा. असं कतिवारम विचारलं की एक वारम, द्विवारम. समजलं. आता पृथा म्हणते, तरीही म्हणजे तरीच आवृत्तिवाचकाळे नाम एकवारम, द्विवारम, त्रिवारम, चतुर्वारम लिहून दिले, ठीक आहे ना. आता आजी म्हणते, मातामही बरं का, सत्यम म्हणजे तू जे बोलते ते काय आहे, खरं आहे, सत्य. एतानी अव्ययानी, एतानी अव्ययानी. कोणते अव्यय आहेत, सकृत, द्विही. आता हे पण लिहून घ्या एका बाजूला. कोणते, एक वारमला काय म्हणतात, सकृत. द्विवारमला काय म्हणतात, द्विही, द्विही, त्रिही, चतुः, द्विही, त्रिही, चतुः, पंचकृत्यः, पंचकृत्वः, पंचकृत्वः, षट्कृत्वः. ठीक आहे, चालतं. इथून पुढचं लक्षात घ्या, याचप्रमाणे सेम षट्कृत्व, सप्तकृत्व, अष्टकृत्व, नवकृत्व आणि ओके. आता पहा, एतानी अनुक्रमम तेषाम एव समानार्थकानी. याचा अर्थ काय झाला पहा, त्यांना काय म्हणायचंय, तुम्ही जे एक वारम, द्विवारम म्हटलं ना, त्रिवारम, चतुर्वारम, या सगळ्या गोष्टींचे हे काय आहे, हे काय आहे तिकडे पहा, समजते ना. हे विशेषण आहे. इकडे पहा, मी पुन्हा एकदा सांगतोय, हे काय आहे, विशेषण आणि हे आहेत अव्यय. हे काय आहे, विशेषण आणि अव्ययातलं अंतर कळतं तुम्हाला. विशेषण आणि अव्यय याच्यातलं अंतर कळतं का. विशेषण हे तिन्ही लिंगामध्ये चालतात. विशेषण तिन्ही लिंगामध्ये, याला एक वचन, द्विवचन, बहुवचन असतं, समजते ना. परंतु याला मात्र काय असतं, काहीच नाही. त्याला न एक वचन, न द्विवचन, न बहुवचन, कुठेही आलं, एक शब्द आला की सकृत आहे का नाही. एकदा स्त्रीलिंगी असेल तरी सकृत, पुल्लिंगी असेल तरी. म्हणून हे अव्यय का, याच्यामध्ये जास्त छेडछाड होत नाही, याच्यामध्ये थोडीफार होऊ शकते. कळालं. आता तेषाम एव समानार्थकानी म्हणजे यांची सी काय आहे, समानार्थक आहेत. आता पहा, वेणू काय म्हणते, अस्माकम शिक्षिका सर्वदा वदती. म्हणजे आमच्या ज्या शिक्षिका होत्या त्या आम्हाला नेहमी सांगायच्या. काय सांगायच्या, दशवारम कथितम मया. 10 वेळा मी तुम्हाला सांगितलं. किती वेळा, 10 वेळा मी तुम्हाला सांगितलं. द्विवारम पाठम पठत. आपण म्हणजे किती, दोनदा पाठ शिकलोय. कितीदा, दोनदा पाठ शिकलोय. त्रिवारम सुभाषित मालाम लिखत म्हणजे 3दा सुभाषित माला लिहून काढा. आलेत ना, एकदा, दोनदा आणि 3दा, समजलं ना.
म्हणजे 10 वेळेस मी तुम्हाला सांगितलं, 2 वेळेस तुम्ही पाठ वाचा, 3 वेळेस तुम्ही सुभाषित माला लिहा. मग ते शब्द कोणते आले? एक दशवारम, द्विवारम, त्रिवारम. आता पहा, एतादृश खलु उपयोग आवृत्ती वाचकांना. आवृत्ती वाचकाचा उपयोग कशा करता होतो? याच्यासाठी होतो. उपयोग दाखवला त्यांनी. उपयोग कसा करायचा? दशवारम पठितम मया, तुम्हाला 10 वेळा सांगितलं. दशवारम कथितम मया म्हणजे मी तुम्हाला 10 वेळा सांगितलं. मी तुम्हाला किती वेळा सांगितलं? वहीत लिहित जा, वहीत लिहित जा. लिहिता का तुम्ही? दशवारम कथितम मया म्हणजे 10 वेळा मी तुम्हाला सांगितलं तरी तुम्ही लिहित नाही. आता पहा, सुधेंदू म्हणते तथाच वर्षस्य सकृत वयम मातामहे गृहम आगच्छामः. आता तुम्ही आईच्या घरी गेला असतात, माहेरला, आईच्या माहेरला म्हणजे मामाच्या गावाला गेलात का सगळेजण? वर्षातून किती वेळा जातात? एकदा जातं, कुणी दोनदा जातं. परंतु ही मुलगी काय म्हणते? वर्षस्य सकृत. वर्षस्य सकृत म्हणजे काय? वर्षातून एकदा. काही काही मामाच्या गावातच राहतात. हा, वर्षस्य सकृत. वर्षस्य सकृत म्हणजे काय? वर्षातून एकदा. वर्षाच्या एकदा वयम मातामही गृहम आगच्छामः, आम्ही सगळे आईच्या घरी किंवा मातामही म्हणजे आजीच्या घरी जातो. आता पृथा काय म्हणते? अहम अपि कथयामि वाक्यम. मी सुद्धा काय करते? वाक्य बोलून दाखवते. कशाचे वाक्य? आवृत्ती वाचकाचे वाक्य मी सुद्धा बोलून दाखवते. अहम दिनस्य द्विहि भोजनम करोमि. आता इकडे पहा, दिनस्य द्वि, याचा वापर कसा करायचा आहे? दिवसाच्या दोनदा. दिनस्य द्विहि. दिनस्य द्विहि म्हणजे काय? दिवसातून दोनदा. दिवसाच्या दोनदा मी काय करते? भोजनम करोमि, जेवण करते. सुधेंदू दृष्ट्वा विहस्य. आता असं जर कोणी म्हटलं मी दिवसातून दोनदा जेवतो आणि त्याच्या मैत्रिणीला माहित असतं ना ही किती वेळा जेवतो, तिला माहित असतं ना हिचं काय खरं आहे काय नाही. मग ती जी सुधेंदू आहे ना ती त्याच्याकडे पाहून हसते. सुधेंदू काय करते? सुधेंदू दृष्ट्वा विहस्य. एषः तू दिनस्य चतुः भुंक्ते. ती काय म्हणते? ही तर दिवसातून किती वेळा जेवते? चारदा जेवते. अपियोग्यम मातामही. हा, आता मी जे वाक्य बोललोय हे योग्य आहेत का आजी? असं कोण विचारतंय? कोण? पृथा. हा, आता सुधेंदू सर्वथा अयोग्यम. आता काय झालं? पृथा सुधेंदूला चिडवलं. पृथेने कोणाला चिडवलं? काय म्हणली? ही दिवसातून किती वेळा जेवते? म्हणजे पृथा म्हटली मी दिवसातून दोनदा जेवते, परंतु ही जी आहे सुधेंदू ही दिवसातून 4 वाऱ्या खाते. कळलं ना? आता सुधेंदू काय म्हणते? सर्वथा अयोग्यम. तू जे सांगितलं ते अगदी चुकीचे आहे, कारण मी दिवसातून 4दा खात नाहम वारं वारं खादामी. पुन्हा पुन्हा मी खात नाही. एषा एव अध्ययनम विहाय सप्ताहस्य नृत्य वर्गम गच्छति. आता काही काही मुलं डान्सची आवड असते. तुमच्यात आहे का कुणाला डान्सची आवड असते? तर मग होतं काय? आता हिचं काही सिक्रेट आहे. ही काय म्हणते? पृथा काय म्हणते हिला? सुधेंदूला, सुधेंदू दिवसातून 4दा जेवते. आता ही म्हणते मी पुन्हा पुन्हा खात नाही, परंतु ही जी आहे ही पृथा अभ्यास सोडून नाचत बसते. दिवसातून 3 वेळा डान्सच्या क्लासला जाते. दिवसातून किती वेळा जाते? 3 वेळा. म्हणजे परीक्षेच्या शाळेच्या नावाखाली कुठे जाते? डान्सच्या क्लासला जाते असेल. हा, आता माहिती. आता आजी काय म्हणते? वाक्याने तू योग्याने. तुमचे वाक्य काय आहेत? योग्य. अगदी बरोबर आहे. किंतु बालकत्रयम कोलाहले मग्न. आता समूहवाचक सुरू झाले ना. आता इकडे पहा, आता बोलता बोलता त्यांनी काय केलंय? समूहवाचक सुरू केले. बालकत्रयम. काय शब्द आला? बालकत्रयम म्हणजे 3 मुलं. बालकत्रयम म्हणजे काय? 3 मुलांचा समूह. हे काय झाले? समूहवाचक. बालकत्रयम. बालकत्रयम म्हणजे काय? 3 मुलं. आता इथून पुढे समूहवाचक सुरू झाले बरं का. आता वेणू म्हणते अधुना त्रयम किम. हे त्रयम जे बोललात तुम्ही, आता हे काय आहे? कोण म्हणताय असं? वेणू म्हण. कोलाहल माहितीये का तुम्हाला? कोलाहल. कोलाहल म्हणजे आरडाओरड किंवा धिंगाणा. कोलाहल म्हणजे काय? धिंगाणा, धांगड, धिंगाणा. धिंगाणा घालतात ना मुलं, लहान लहान लेकरं. कोलाहल बडबड करण्यामध्ये मग्न असतात.
आता वेणू म्हणते अधुना त्रयम किम. आता हे त्रयम काय आले, बालक त्रयम हे काय आले नेमकं नवीन. आतापर्यंत ठीक होतं एक वारम द्विवारम त्रिवारम, आता हे त्रयम काय आलंय. तर मग आजी त्यांना सांगते परंतु त्यातली एक सुधेंदू आहे ना, तिला समजलंय त्रयम काय. सुधेंदूला कळालं, ती म्हणते माया अवगतम म्हणजे मला कळालं. अपि समूहवाचकम येतात, हे समूहवाचक आहे का. तुम्ही जे बोललात बालक त्रयम हे समूहवाचक आहे का, समजलं ना. अपि शब्द प्रश्न विचारण्यासाठी वापरतात सुरुवातीला. आता आजी म्हणते साधू सुधेंदू. साधू म्हणजे खूप चांगलं. साधू म्हणजे काय, चांगलं. तू जे सांगितलंस ते अगदी बरोबर आहे, खूप चांगलं आहे. द्वयम त्रयम चतुष्टयम पंचकम षटकम. आता हे बघा बालक त्रयम, त्याच्या खाली लिहत जायचं कोणतं कोणतं त्रयम. द्वयम त्रयम, इथं द्वयम लिहू हा, द्वयम त्रयम. अजून चतुष्टयम पंचकम, चतुष्टयम पंचकम षटकम. समजलं. आपण काय म्हणतो, क्रिकेट खेळतात सगळेजण. क्रिकेटमध्ये एक ओव्हर त्याला काय म्हणतात संस्कृत तिथं, एक षटक. मराठीमध्ये ऐकलं असेल ना तुम्ही. एका षटकामध्ये 12 धावा केल्या, एका षटकामध्ये 25 धावा केल्या, तो षटक शब्द घेतलाय. कळालं. षटक म्हणजे काय, 6 चेंडूंचा समूह आहे का नाही. कंदुक षटकम म्हणजे 6 चेंडूंचा समूह, समजतंय. किंवा शतकम, शतकम जो शब्द आहे तो पण असाच आहे. कसा आहे, समूहवाचक म्हणजे 100 बॉलांचा समूह किंवा 100 रनांचा समूह. कळालं. हे सगळे काय आहे, समूहवाचक. आता पृथा म्हणते मला पण थोडं थोडं आठवतंय, मधुराष्टकम. काय मधुराष्टक ऐकलंय का तुम्ही. अधरम मधुरम वदनम मधुरम ऐकलंय ना. भगवान श्रीकृष्णाचं वर्णन केलंय. भगवंताचं सगळंच गोड आहे की नाही. जो भक्त असतो त्याच्यासाठी भगवंताचं काय असतं, सगळं गोड असतं. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करता त्याचं तुम्हाला काय लागतं, सगळं. त्याने काही केलं, त्याने शिव्या दिल्या तरी पण ते, जो भक्त हा भगवंतावर प्रेम करत असतो. इकडे पहा, भक्ताचं प्रेम भगवंतावर असतं. जर सामान्य माणसाचं एकमेकावर प्रेम झाल्याच्या नंतर जर त्यांना एकमेकाचं सगळं गोड लागतं आहे की नाही, म्हणजे त्यांचं वाईट वागणं सुद्धा याला गोड लागतं, तसं भगवंताचं गोड लागणार की नाही. मग त्याला मधुराष्टक म्हणतात. अधरम मधुरम, त्याच्यात तर असे शब्द आहेत, वमनम मधुरम, तुझी उलटी सुद्धा सुंदर आहे. वमनम मधुरम, हसन सगळं मधुरम, तुझं सगळं चांगलं आहे. ठीक आहे ना. आता ते एक भावना आहे बरं का फक्त. आता पहा पृथा काय म्हणते, तरीही मधुराष्टके 8 श्लोका सन्ति. मधुराष्टक म्हणजे काय, मधुराष्टक म्हणजे 8 श्लोकांचा समूह, 8 गोड श्लोकांचा मधुराष्टक. कळलं आता. अष्टक इथं काय आलंय, अष्टक षटक. तर हे काय आहे, समूहवाचक आहे ना. समूहवाचक तुम्हाला परीक्षेला जर आलं तर लिहा, परंतु माहिती असलं पाहिजे, तिथं कन्फ्युज होता कामा नाही. आता पहा आजी म्हणते समीचीनम. समीचीनम म्हणजे चांगलं. समीचीनम, आता शब्द बदलतात. वरती साधू शब्द आला, त्याच्या अगोदर कोणता आला होता, उत्तमम. समीचीनम, उत्तमम, शोभनम, हे सगळे शब्द काय, चांगलं, चांगल्या अर्थासाठी, खूप चांगलं, व्हेरी गुड. आपण म्हणतो ना व्हेरी गुड, तशा अर्थाचं समीचीनम. अपि जानीथ महेंद्रेन धावन शतकम कृतम ह्यः. महेंद्रसिंग धोनी आहे की नाही. महेंद्रसिंग धोनीने काल काय केलं, धावन शतक म्हणजे रनाचं एक शतक पूर्ण केलं, 100 रन केले. धावन शतक, मधुराष्टक, तसं धावन म्हणजे धावांचं एक शतक. धाव म्हणजे काय, रन. धावांचं एक शतक कुणी कंप्लीट केलं, मग हे समूहवाचक आहे. आता पृथा म्हणते अहम वदामि वाक्यम. आता मी बोलते आहे की नाही. छात्रत्रयेन प्रकल्प कृतः. 3 विद्यार्थ्याने प्रकल्प केला. छात्रत्रयेन आहे की नाही, 3 विद्यार्थ्याने. आता हे त्रयम शब्द आहे ना, त्रयम शब्द कसं चालणार, वनम वने वनानी. आता वनेन जसं तृतीय आली, तसं बालकत्रयेन 3 मुलांनी, छात्रत्रयेन 3 विद्यार्थ्यांनी, किंवा वृषभद्वयेन 2 बैलांनी.
वृषभद्वयेन म्हणजे काय, दोन बैलाने, किंवा वृषभद्वयाय म्हणजे दोन बैलांकरिता. समजतंय ना? ते तुम्हाला अर्थ त्याच्यानुसार बदलत राहते. आता यानंतर पहा, वेणू म्हणते वृक्ष पंचके प्रभुदानी फलानी संती. वृक्ष पंचकम शब्द मूळ काय येईल, वृक्ष पंचकम, वृक्ष पंचकम असा शब्द आहे. आता वृक्ष पंचकम म्हणजे 5 झाडांचा समुदाय, परंतु यांना काय म्हणायचंय, वृक्ष पंचके सप्तमी एकवचन. पंचके कसं आलंय, जसं देव वनमचं वने येतं सप्तमी एकवचन, तसं पंचकमचं काय येईल, पंचके. वृक्ष पंचके म्हणजे 5 झाडांच्या समूहावरती काय आहे, फलानी संती, फळे आहे. आता बघा, सुधेंदू म्हणते जनचतुष्टयम संस्कृतेनेव वार्तालापम करोति. म्हणजे 4 माणसं, समोर कुठेतरी माणसं असतील, चांडाल चौकडी म्हणतात ना, चार माणसं काय करताय, संस्कृत मध्ये वार्तालाप. वार्तालाप म्हणजे चर्चा, गप्पा. त्यांच्या ज्या चर्चा आहेत त्या कशामध्ये सुरू आहेत, संस्कृत मध्येच. मग जनचतुष्टयम इथं शब्द वाढवत जा समूहवाचक मध्ये. आता आजी म्हणते सर्वथा योग्यम सम्यक अवगतम संख्या विश्वम युष्माभि बाढम. म्हणजे संख्या विश्व हे आपल्याकडून आता काय झालंय, पूर्ण झालंय. समजते ना? आता तुम्हाला कळालंय सगळं. इथे पहा, अगोदर आपण संख्यावाचक शिकलो 9वी मध्ये, त्याचं तुम्हाला मी एक फोटो पाठवलाय, तेवढा पाठ केला की संख्यावाचक संपलं. नंतर क्रमवाचक, ते माहिती, प्रथम द्वितीय. नंतर आवृत्तीवाचक, एक वारम द्विवारम. आता हे जे अव्यय हे तुम्हाला येत नाही, परंतु हे तुम्हाला लिहायचे का. त्यानंतर हे समूहवाचक. समूहवाचक काय, द्वयम त्रयम चतुष्टयम पंचकम षटकम सप्तकम अष्टकम नवकम दशकम. ठीक आहे ना? आता यानंतर तुम्हाला आता प्रश्नाचे उत्तर द्यायचे पटकन. पेज नंबर 100 काढा, बघू तुम्हाला किती समजलंय. हे जे लिहिलंय ना इथं मी, तेच खाली त्यांनी चार्ट मध्ये लिहिलंय. हा, आवृत्तीवाचक वाक्यम पूर येतं. छात्र दिनस्य टिंब टिंब अध्ययनम करोति. दिनस्य द्विवारम. आता इकडे पहा, त्यांनी काय केलंय, तुम्ही जर अव्यय जर घेतलं तर दिनस्य द्विही असे येईल. किती येईल, दिनस्य द्विही. परंतु जर तुम्ही अव्यय घेतलं नाही तर मग काय येईल, छात्र दिनस्य द्विवारम अध्ययनम करोति. दोन्ही पण उत्तर तुमचे अगदी बरोबर असतील. हा, माता टिंब टिंब मम युतकम प्रक्षालवती. म्हणजे आई माझे कपडे किती वेळ धुते, 5 वेळेस. हा, माता पंचवारम मम युतकम प्रक्षालितवती म्हणजे धुतले. किती वेळ धुतले तिने, हा, युतकम म्हणजे शर्ट. तेन टिंब टिंब प्रयोग कृतम, त्याने किती वेळा प्रयोग केला. आता समूह पंचक लिहायचे, समूहवाचक. आता इथे 4 मुलं आहेत, सांगा समूहवाचक काय येईल. बालक शब्द वापरा. बालक चतुष्टयम. बालक किती, आता सांगा पुढे 5 दिवे. दीप हा, दीप म्हणजे दिवा. आणि समूह किती जणांचा आहे, हा, दीप पंचकम. आता 2 बैल आहेत, वृषभ म्हणतात संस्कृत मध्ये, वृषभ द्वयम. कळालं, समूहाचं कळालं. आता 3 आणि 2 5 आणि 2 6 7 फल आहेत. फल सप्तकम. किती सोपं आहे, फल सप्तकम 7 फळांचा समुदाय. आता क्रमवाचक झालेले तुमचे, संख्यावाचक झाले. संख्यावाचक मध्ये भगवता व्यासेने किती पुराणाने रचितानी 18. हा, टिंब टिंब वेदः वर्तन्ते 4. ठीक आहे ना. टिंब टिंब महिला जलम आहर्तुं गच्छन्ति 3. तिसरू महिला म्हणजे 3 महिला कुठे गेल्या, जलम आहर्तुं गच्छन्ति पाणी आणण्यासाठी गेल्या. भोजने टिंब टिंब रसेषु मधुर रस मम प्रिय. षड रसेषु, षड काय, षड रसेषु. हा, भगवद्गीता 18 अध्याय टिंब टिंब श्लोका. 78 म्हणजे किती, अष्टसप्तती. अष्टसप्तती श्लोका सन्ति. आता क्रमवाचक सांगा, काल झाले तुमचं. श्री कृष्ण देवक्या
अष्टमं पौष मास संवत्सरस्य दशमः आर्यभट्ट इति भारतवर्षेण प्रेषितः टिम्ब उपग्रहः प्रथमः भवने मम गृहं सप्तमे तले टिम्ब भवने योगेशः निवसति व्हेरी गुड. आता सप्ताहस्य टिम्ब संस्कृत वर्गं भवति. आता आवृत्तिवाचक सुरू झाले हे सप्ताहस्य त्रिवारं संस्कृत वर्गः भवति. दिनस्य टिम्ब रूपयानम् आगच्छति. व्हेरी गुड. अस्माकं कुटुंबं संवत्सरस्य एकवारं म्हणजे एकदा. आमचं कुटुंब वर्षातून काय करतंय एकदा हा ट्रिपला जातो. अहम एकम पाठम टिम्ब पठामि. मी एकच पाठ दोनदा चांगला वाचला. ठीक आहे ना. आता वर्षस्य टिम्ब परीक्षा भवती म्हणजे वर्षाच्या किती वेळा परीक्षा होते? चारदा परीक्षा होते. अशा पद्धतीने 3 मार्काचा हा प्रश्न आहे. किती मार्काचा? आणि इतका सोपा प्रश्न तुम्हाला दुसरा येणार नाही. म्हणून थोडंसं याच्याकडे लक्ष द्या, तुमचं ते व्यवस्थित होऊन जाईल. ओके. अशा पद्धतीने संख्यावाचक आपलं संपलेलं आहे. राहिलेल्या व्याकरणाचा जो छोटा मोठा भाग आहे तो आपण येत्या पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. ओके.